गरुड कुटुंबातल्या स्त्रीच्या आबरूवर हात टाकण्याचं काम रांजेगावचा पाटील बाबाजी भिकाजी यानं केलं. बातमी शिवाजीराजांना समजली, महाराजांनी मावळ्यांना पाठवलं. मावळे गेले आणि त्या रांजेगावच्या पाटलाला म्हणाले, शिवाजीराजांनी तुम्हाला बोलावलंय, ताबडतोब दरबारात येऊन हजर व्हा. त्यावेळेस रांजेगावचा पाटील मुजोर मस्तवाल, ज्याला सत्तेचा माज आहे, त्या गावातले पाटील त्यावेळेस त्या गावाचे मालक असल्यासारखे वागायचे. कुणी कुणावरही हात टाकावा, कुणी मन मानेल नसा अन्याय अत्याचार करावा. आणि अशा परिस्थितीत जगायची सवय झालेला हा पाटील म्हणाला, शिवाजी आणि राजा. तो कधीपासून राजा झाला? इथलं राजा आम्ही आहे, शिवाजी राजाला जाऊन सांग तुझ्या आम्ही येणार नाही म्हणून. आणि मावळे परत रिकाम्या हाताने आले. महाराजांनी यसाजी कंकांना पाठवलं. आता यसाजी कंक म्हणजे जरा अवघड विषय होता, समजून सांगणं वगैरे असलं चालायचं नाही. सरळ जाणे आणि त्या रांजेगावच्या पाटलाच्या हातापायात काढण्या घातल्या, पोत्यात भरलं आणलं उचलून. कसा येत नाहीच बघू. महाराजांच्या समोर आणून दरबारात त्याला हजर केलं. तो रांजेगावचा पाटील दरबारात उभा राहिला आणि महाराजांनी त्याच्याकडे सिंहासनावर नजर टाकली आणि मावळ्यांना फरमावलं, जे हात स्त्रीच्या पदराला गेले ते हात तोडा, याचे पाय तोडा आणि याचा चौरंग करा. अशा प्रकारचा आदेश महाराजांनी दिलेला आहे. इथून हात तोडले आणि इथून पाय तोडले. मला प्रश्न पडायचा, महाराजांनी गर्दन उडवली असती तर सोपं काम होतं ना हे 4-4 तुकडे करण्यापेक्षा? का मारलं नाही जिवंत? जीव का घेतला नाही? डेमो ठेवलाय. जो कोणी स्वराज्यातल्या स्त्रियांकडे वाकड्या नजरेनं पाहिल त्याची अशा पद्धतीने अवस्था केली जाईल, हा खूप मोठा संदेश सुरुवातीच्या काळात महाराजांनी रांजेगावच्या पाटलाच्या प्रकरणात दिलेला आहे. रयतेसाठी हे सगळं नवीन होतं. कुणी यावर मन मानेल तसा अत्याचार करावा, अशा पार्श्वभूमीवर एका सामान्य कुटुंबातल्या स्त्रीच्या आबरूसाठी राजा एका पाटलाचे हातपाय तोडून चौरंगा